अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। स्वर्गवासी सहकार महर्षी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील मौलाना मुनीर उर्दू हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन समारंभ उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले। संयम फाउंडेशन कोपरगाव यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संदान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच नगरसेवक विनोद राक्षी, कालू अप्पा आव्हाड, कैलास मंजूर, रवी अण्णा कथले, युवा नेते सनी अण्णा वाघ, अविनाश पाठक, माजी मुख्याध्यापक रियाज शेख सर, मौलाना आदिल, अल्ताफ कुरेशी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी संयम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इजाज मनियार, वसीम चोपदार, वाजिद मनियार, तौसिफ मनियार, अजीम कुरेशी, इम्रान बागवान, अमीर पठाण, सलीम शेख, समीर सय्यद, फौजान पठाण, शाहरुख शेख, आयाज वली आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। या स्नेहभोजन समारंभात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। कार्यक्रमादरम्यान आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते। आयोजकांनी केलेले उत्कृष्ट नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले आहे। पवित्र रमजान महिन्यात आपण सगळ्यांनी रोजे ठेवले, सगळ्यांसाठी दुआ केली आणि परवा आपला रमजान ईद पण झाला। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना आमच्या सर्व व्यासपीठाच्या वतीने शुभेच्छा देतो। आज सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेबांच्या 97व्या जयंतीनिमित्त संयम फाउंडेशनने स्नेहभोजनाचा जो कार्यक्रम ठेवला, या कार्यक्रमाकरता आमचे सहकारी नगरसेवक कालू अप्पा आव्हाड, विनोदजी राक्षे, कैलासजी मंजूर, रविभाऊ कथले, आमचे सहकारी सनीभाऊ वाघ, अविनाशजी पाठक, अल्ताफभाई कुरेशी, अमीरभाई पठाण, त्याचप्रमाणे रिजवान सर, सर्व शिक्षक वर्ग, तसेच संयम फाउंडेशनचे अध्यक्ष एजाज मनियार, वसीमभाई चोपदार व इतर पदाधिकारी यांचे प्रथमतः मी आभार मानतो की एक चांगला उपक्रम आपण ठेवला आहे। कारण आपण जर बघितलं तर कोल्हे साहेबांनी कायमच सगळ्या समाजासाठी काम केलं। कोणत्याही असं एका वैयक्तिक किंवा एखाद्या स्पेसिफिक समाजासाठी काम न करता सगळ्या समाजाला बरोबर घेऊन त्यांनी काम केलं। त्याच नंतर बिपिन दादांनी पण झेडपीत ज्यावेळी दादा उपाध्यक्ष होते त्यावेळी सर दादांनीच पहिली तालुक्यातली उर्दूची शाळा काढली आणि कायमच सगळ्या समाजाला बरोबर घेऊन ते काम करत गेले आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं। आज जर साहेबांच्या दूरदृष्टीतून आपण जर बघितलं तर या कोपरगाव तालुक्याचा विकास झालेला आहे। आज तालुक्यात आपल्या जर शहराचा पाण्याचा प्रश्न असेल, औद्योगिक वसाहत असेल, गोदावरी डेअरी असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, कारण आज आपल्याला इथलं शिक्षण पूर्ण झाल्यावर जास्तीत जास्त शिक्षण करायचं आहे आणि शिकल्याशिवाय आपल्याला जीवनात यश मिळत नाही। म्हणून आपण आज जास्तीत जास्त शिकलं पाहिजे। या शिक्षणाकरता साहेबांनी जे आपल्याला शिक्षणाचं मोठं संजीवनी उद्योग समूहामार्फत जे दालन उभं करून दिलं, त्यामुळे आज प्रत्येक घरातील एक मुलगा इंजिनियर, मुलगी इंजिनियर होऊन बाहेर गेले। आज जगातला असा कोणता देश नाही की जिथे आपल्या कॉलेजचे विद्यार्थी नाही। ही आपल्याला अभिमानास्पद आहे आणि हे म्हणजे जवळजवळ 40 वर्षापूर्वी कोल्हे साहेबांनी त्यांचं ते व्हिजन ठेवून काम केलेलं होतं आणि तीच परंपरा बिपिन दादांनी चालवली, तीच परंपरा आज विवेक भैयाही चालवत आहेत। आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, आज आपला ईद नंतरचा पहिलाच दिवस आहे, आज सुट्टीची वेळ झालेली आहे, त्यामुळे आपला फार काही वेळ घेत नाही। परंतु आता ज्या सगळ्या वक्त्यांनी ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, वॉल कंपाऊंड असेल किंवा बाकीचं काय जे असेल, त्या मी आणि आमच्या सहकारी नगरसेवकांच्या मार्फत आपल्याला सर शब्द देतो का त्या सगळ्या गोष्टी आपण लवकरात लवकर मार्गी लावू ही मी आपल्याला ग्वाही देतो। आणि इथून पुढेही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे सामाजिक उपक्रम चालू आहे, मग तो फिरता दवाखाना असेल, जयपूर फूड्स असतील, आरोग्य शिबिर असतील, वह्या वाटप असतील, वृक्षारोपण असतील, गरजूंना आर्थिक मदत असतील, या सगळ्या गोष्टी चालू राहणार आहे।
आणि विशेषतः संयम फाउंडेशनचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी एक चांगला उपक्रम हारतुरे हे काही खर्च आणि फ्लेक्स करण्यापेक्षा जो चांगला उपक्रम केला त्याबद्दल मी त्यांचे संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंबियाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि पुन्हा एकदा साहेबांच्या जयंतीनिमित्त साहेबांना मी सगळ्यांच्या वतीने त्रिवार अभिवादन करतो. आणि आपण पण एवढा वेळात वेळ करून सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी थांबले त्याबद्दल मी आमच्या व्यासपीठाच्या वतीने आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागासवर्गीय विद्यार्थी कोल्हे साहेबांकडे मी त्या विद्यार्थ्याला घेऊन गेलो. तो BSc झालेला होता, केमिस्ट्री, म्हणजे त्याला पुढच्या शिक्षणाकरता केमिस्ट्री ऑर्गॅनिक करतात तिथं कोल्हे साहेबांच्या कोट्यातून त्याला ते ऍडमिशन होणं गरजेचं होतं. ऍडमिशन करत असताना कोल्हे साहेबांनी विचारलं मला की हा विद्यार्थी पुढे शिक्षण करू शकेल का, मी माझ्या कोट्यातून त्याला ऍडमिशन द्यायचो आणि जर नापास झाला तर विनोद बघा हे चुकीचं राहील, मला या मुलाच्या राहणीमानावरून किंवा ते वाटत नाही आपण शिक्षण करायला. शंकरराव कोल्हे साहेब म्हणले हे उदाहरण तुम्ही बारकाईने ऐका विद्यार्थी तुमच्यासाठी हा उदाहरण सांगतोय. म्हणे हा मुलगा करू शकेल का. मी म्हटलं साहेब हा मुलगा जिद्दीने काम करेल, त्याला 62% म्हणे आणि मी जवळजवळ 75%चा मुलगा मी डावलायचा आहे, मला योग्य नाही वाटत, पण म्हटलं एक संधी द्या साहेब. साहेबांनी माझा अट्टास ऐकता एक संधी त्या मुलाला देतो म्हणते, परंतु नापास झाला तर मी तुला पकडेल म्हणे. तर मग त्या मुलाचं ऍडमिशन केलं केमिस्ट्री ऑर्गॅनिकसाठी. 1 वर्षानंतर बघा कोल्हे साहेब एवढे मोठे एवढे व्यस्त माणूस, परंतु 1 वर्षानंतर त्यांना फक्त असं ऐकायला आलं की तो मुलगा नापास झाला. आणि त्यांनी मला फोन केला की विनोद तू दिलेला मुलगा केमिस्ट्री ऑर्गॅनिक साठी नापास झालेला आहे. मी म्हटलं नाही साहेब, तो आत्ताच पेढे देऊन गेला म्हटलं मला, तो पास झालेला आहे. नाही चुकीचं आहे. प्रिन्सिपल सांगळे सरांनी मला फोन केला म्हणे तुमच्या दिलेला एक विद्यार्थी नापास झाला. तर बघा मी त्या मुलाला बोलून घेतलं तात्काळ, माझा थरका बुडाला. म्हटलं खरं तू पास झालेला का काय, पेढे कसे दिले. कोल्हे साहेब म्हणता म्हटलं चुकीचं नाही. आणि प्रिन्सिपल त्यांना सांगताय नाही म्हणे मी पास झालेलो आहे म्हणे, असं कसं, माझा रिझल्ट दाखवतो तुम्हाला. मग ते घेऊन मी कारखान्यावर गेलो, मला आनंद वाटला. कारखान्यात गेलो, साहेबांना दाखवलं, साहेबांना पेढे दिले, साहेबांनी पाया पडल्या साहेबांच्या. साहेबांनी पहिलं प्रिन्सिपल सांगळे सर होते त्यांना फार बोलले की चुकीचे निरोप देत जाऊ नका, तुम्ही वेगळा मुलगा पास झाला, हा मी दिलेला मुलगा पास झालेला आहे, तो नापास झालेला वेगळ्या मुलाचं नाव तुम्हाला सांगितलं, परंतु माझा मुलगा हा पास झालेला आहे आणि मला याचा आनंद आहे म्हणे. तर अजून पुढची गोष्ट सांगतो, त्यांनी लगेच ताबडतोब केमिस्ट्री ऑर्गॅनिक पास झालेल्या मुलाला उरण या ठिकाणी तू नोकरीला जाशील का, नोकरीला, गरीब घरचा पोरगा. तो म्हणे साहेब मी जायला तयार आहे, मला तुम्ही पास झाल्यानंतर मला नोकरी पण देता, याच्यापेक्षा कोणती गोष्ट मोठी मला आनंद होतोय. कोल्हे साहेबांनी खिशातून 1000 रुपये काढले, चांगले कपडे शिव म्हणायचे आणि लगेच उरणची तयारी करा. आणि त्यांचे PA पठाण साहेबांना घेऊन, पठाण साहेब प्रिया सरांना माहिती, पठाण साहेबांना घेऊन उरण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला घेऊन गेले, त्याला नोकरी लावलं. आणि तुम्हाला सांगतो आज तो मुलगा STM कॉलेजमधून प्रमोशन घेत आज संगमनेर या ठिकाणी जवळजवळ त्याला 1.25 ते 1.5 लाख रुपये पगार आहे. आणि या विद्यार्थ्याचं उज्ज्वल भविष्य, त्याचं परिवाराचं भविष्य आदरणीय शंकरराव कोल्हे साहेब यांनी घडवलं. आणि अशा बारीक गोष्टीमधून जर अशा कोल्हे परिवाराने असे विद्यार्थी घडवले आहेत, एक उदाहरण मी सांगतो, माझ्यासारखे लाखो करोड उदाहरणं असेल की कोल्हे साहेबांनी असे विद्यार्थी या समाजात, या कोपरगाव शहरात, या परिसरात, या तालुक्यात घडवले. संयम फाउंडेशनच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, तुमचं नाव खूप चांगलं ठेवलंय तुम्ही, संयम फाउंडेशन. तुमच्या फाउंडेशन मध्ये संयम असेल तर तुम्ही पुढे सामाजिक कार्य करू शकता, एवढं लक्षात ठेवा. आणि नुसतं संयम असून चालत नाही, त्यासाठी कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सर्वात महत्वाचं तुमचं उद्देश जो आहे तो समाजाभिमुख असलं पाहिजे. आणि त्या उद्दिष्टाच्या साधण्यासाठी सातत्याने तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य असावं, जिद्द असावी, चिकाटी असावी आणि या अशा लोकांचं तुम्हाला सहकार्य असावं, तर तुम्ही फार मोठं काहीतरी करू शकता. आज तुम्ही साहेबांच्या जयंतीनिमित्त साहेबांबद्दल बोलण्यासारख्या खूप आठवणी माझ्याजवळ आहेत. अगदी मी साहेबांच्या खूप जवळ होतो, बऱ्याचशा कामानिमित्त साहेबांचा माझा संपर्क आला. त्यामध्ये एक आठवण सांगतो
माणूस उगाच मोठा होत नाही, तो मनाने मोठा असावा लागतो. साहेब आमदार नसताना त्यांना शिर्डी संस्थांचं उपाध्यक्षपद देण्याबाबत चर्चा सुरू होती. आणि आम्ही आता आमदार मंत्री राहिलेला माणूस शिर्डी संस्थांचं अध्यक्षपद उपाध्यक्षपद घ्यावं की नाही, आणि त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेला माणूस ससाने साहेब हे अध्यक्ष आणि साहेब उपाध्यक्ष, हे थोडस विचित्र वाटत होत. तेव्हा साहेबांनी काय करावं, एक रणदिवे सर होते शिक्षण क्षेत्रात काम करणारे, आम्ही त्यांच्या घरी बसलेलो होतो. साहेब तिथं आले, दुपारची वेळ होती आणि साहेब अचानक आले. रणदिवे सरही गंगरले, आम्ही थोडस घाबरलो. साहेब अचानक एकटेच कसे? साहेब म्हणे बसा बसा, काही नाही, मला एक विचारायचंय. रणदिवे सर म्हणाले की साहेब मला बोलून घेतलं असं मी आलो असतो. नाही म्हणे, काम माझं आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो. काय काम आहे? आमच्याकडे बघितलं. रणदिवे सरांनी सांगितले आपलीच माणसं आहेत, बोलायला हरकत नाही. मग कोले साहेबांनी रणदिवे सरांना प्रश्न विचारला की माझ्यापेक्षा ज्युनियर असलेला माणूस संस्थांचा अध्यक्ष केला जातोय आणि मला उपाध्यक्षपद देण्यात येते, काय करू? बघा, इतका मोठा माणूस, राज्याच्या पातळीवर काम करणारा माणूस, सल्ला घेण्यासाठी कोणाकडे? त्यांना जो योग्य माणूस वाटत होता त्यांच्याकडे. कारखान्यावर बोलवून घेतलं नाही, ते स्वतः चालून तिथपर्यंत आले. याला म्हणतात विनम्रता. ही जर तुमच्याकडे असेल ना, तुम्ही निश्चितच मोठे. आज स्वर्गीय शंकरराव जी कोल्हे साहब इनके योम पैदाइश के मौके पर संयम सोशल फाउंडेशन उनके कार्यकर्ताओं की ओर से यहाँ पर स्कूल के बच्चों के लिए एक स्नेह भोजन का कार्यक्रम रखा गया. उस वक्त इस प्रोग्राम में पराग जी संदान साहब, विनोद जी राक्षे, कालू अप्पा वाड़, इनके साथ ही साथ बहुत सारे नगर सेवक कार्यकर्ता मौजूद थे. इस खुशी के मौके पर मैं संयम फाउंडेशन के सभी पदाधिकारियों को मुबारकबाद पेश करता हूँ कि इस शंकरराव जी कोल्हे साहब इनके जयंती के मौके पर उन्होंने एक अच्छा उपक्रम हाथ में लिया है. फिजूल खर्ची नहीं करते हुए स्कूल के बच्चों को जो उन्होंने खाना यहाँ पर खिलाया है, उन्हें मैं मुबारकबाद पेश करता हूँ और उम्मीद करता हूँ आगे भी संयम सोशल फाउंडेशन इनके सभी पदाधिकारी भविष्य में ऐसे काम करते रहेंगे. उपस्थित कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी संदान साहेब, आमचे सर्व नगरसेवक विनोदजी राक्षे साहेब, कालू अप्पा वाघ, नवीन अण्णा कचले, समी अण्णा वाघ, सर्व नेते मंडळी, आज सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त मौलाना मुनीर उर्दू हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक संयम फाउंडेशन यांचे मी आभार मानतो. साहेब, आज दिवस साहेबांबद्दल बोलायचं काय नाही, ते एवढा मोठा नाही आहे. साहेबांचे काप खूप मोठे आहे, तरी आज दिवस चांगला आहे. सर, काही प्रश्न आहे ते आपल्यासमोर मांडतो. साहेब इयत्ता पहिलीपासून 10वीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षण घेत असताना साहेबांना सुखसुविधा इथं काही नाही. सर, आपण या इमारत खाली जर थांबलो, एक प्रश्न निर्माण होतो का स्लॅब कोसळतो का काय? ते भरपूर माझ्या जन्माच्या आधीपासून एक पाण्याची टाकी सर, की अक्षरशः ती पण थोडीशी कोसळण्यासारखी वाटते सर. आपण या ठिकाणी जर लक्ष घातलं तर एक भविष्यात मोठी दुर्घटना टाळू शकते. आज साहेबांच्या जयंतीनिमित्त ही संधी भेटली, त्याचं जास्तीत जास्त लक्ष घालून थोडं सहकार्य करावं एवढंच बोलून सांगतो. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज संयम फाउंडेशन यांच्या वतीने एक कार्यक्रम घेण्यात आला मौलाना मुनीर हायस्कूलमध्ये. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि शिक्षक वर्गांना सगळ्यांना जेवणाचं
कार्यक्रम घेण्यात आला आणि त्याचबद्दल त्याच्यात संयम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचा साथ दिला, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज संयम फाउंडेशनच्या वतीने मौलाना मुनीर उर्दू हायस्कूल येथे स्नेह भोजनालयाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यानिमित्त मी संयम फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देतो व भविष्यात अशाच प्रकारे सामाजिक काम करण्याची त्यांना आशा व्यक्त करतो.